टांग्यावरली बंदी आणली, टांग्यावरली बंदी. घ्या खाय रे हौशा, पडवळ खाय, घे रे खाय. नाही नरसाळ्या काय पाहतो, खाय. चाललो आता मी घरी. आई कुठे गेली काय ना आता. आई आई लाई गेली फिराय कुठं बा. जाऊ दे बस इडच आता काय करतो, येईल तर येईल. काकू माझ्या आईला पाहिलं ग? हा नाही कोणी का गेली काय माहिती. भाई पार थकला ग जीव मावाला. काय रे कुठं गेलती? अरे मी साखरपुड्याला गेले होते. साखरपुड्याला कोणाच्या? त्या इरामांच्या पोरीचं साखरपुडा होता ना बाबा. हा का? हा काय आई तू लोकांची साखरपुड्यांना जात जाय. मग आता तो वाला काय करू मी? मावाला काय मग आता मी बाई माणूस पाहायला जाऊ सोयरिकी जमवायला. माया बरोबरच्या पोरांना काही पोरं झाली काहीच नाही. अरे तो वाला वहीन आवर, नको टेन्शन घेऊ. खुडू काही नाही बुडू काही नाही. वैल 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 आवर, नको टेन्शन घेऊ. तू काय कोऱ्या रात्री जन्माला आला का? तो वाला वहीन झालं तर बरं होईल भावना. वैल मग मी विचारलं बामना का जाऊन आले. तू वाली तारीख दिली, सारं पाहिलं तर त्यांना सांगितलं या दिवाळीपर्यंत या होळीपर्यंत तर नक्की होऊन जाईल. होईल का? होईल म्हणले का? हा काय मग तुला गोड होईल. हा आणि त्यांनी सांगितलं बाई इकडच्या भागातलं येईन इकडे खाली. हा आणि तो मामाच्या संबंधामधलं जमल. मग आता कोणाच्या ह्याच्यात जमत काय माहिती. हा का? हा का गाई हा आपल्या मामांना दोघांना एक एक मुलगी होती. दोघांनी मला तर दिलीच नाही, पण त्यांनी दिल्या नोकरीवाल्यांना. हा मग जाऊ दे, तू काय टेन्शन घेतो. मग आता कोणचे मामा राहिले? अरे त्यांच्यावर कोणचं पाणी पडला काय माहित, चुलत भाऊ नाहीये का माहित चुलत बहिणी नाहीये, त्यांची त्या गोतात जमणारी असं बामन म्हणला. हा का? मग असं असेल त्यांच्यावर काय पाणी पडला, त्यांच्या घराची माती थोडी केली होती, पण त्यांनी नाही दिली बहिणीला पोर. त्यांना नोकरीवाल्याचं भूषण होतं. मग का रे आई? आपल्या सख्या मामांनीच मला पोर दिली नाही, तेव्हा चुलत मामा देतील म्हणून याची काय गॅरंटी तुला? अरे भाड्या, तुला मी म्हणले होते तेव्हा शाळा शिक, तेव्हा तर तू शाळा नाही शिकला. चिच्च पाडायला जाय, बोर पाडायला जाय, तो हे काम केले. मला आवडच नव्हती शाळेची. तेव्हा शाळा शिकला असता तर मला काल नाकमुठीत घेऊन त्यांच्या दाराची माती थोडी करायला लागली असती. काय सांगायचे आई, ज्याला आवड येत त्याला सवड आहे. आई मा शाळेत डोकं चालत नव्हतं, शाळात मला लय आळस यायचं जायला. मग आता तुला पोरं तशीच करून आणावं लागल भाऊ. मायवाल्या भाषा तो पाहिल्या ना, शिकल्या सवारल्या दिसायला देखण्या होत्या ते अंडर करत गेले. आणि मग त्यांनी केलंय बाई सगळे याच्यावाले जॉबवाले पोरं नोकरीवाले. हा ना, मला आता पस्ताव या बाई. एक वावरात जर गेलं बारी द्यायला कामावर चित लागत नाही, जनावरांना चारा घालाय जावा तर तिड चित लागत नाही. अरे भाऊ, आता माझ्या बरोबरच्या मैत्रिणी या भाऊबंदीनी यांच्या एवढ्यांच्या पोरांचे लग्न झाले, पोरांचे लग्न झाले, आणि मा वळू तसा चिंटवतो. मला काय हाय का नाही लाज लज्जा? मग मला काम व्हायना दाम व्हायना. मा बापाला सांग ना मग कुठं तरी पाहिला. त्यानं घातले भाऊ गुडघ्यात डोकं. त्या बैलाला अक्कल असती तर या थराला माया काला गोष्टी आल्या. बैल म्हणते का मा बापाला? बैल म्हणते त्याला काय म्हणू मग आता? त्यांना फक्त धरलं एक 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 केशव नाम बस, दुसरं काही नाही. जाऊ दे पेऊ दे, हाय त्यांच्याकडे एवढं. नांदली पाहिजे स्थळ येईना तोवाले स्थळ त्याच्या वागण्या पायी. हा ना, थोडे दिवस कायमच गावातून निघाला का लेजिम खेळत येतो घरापर्यंत. हा ना, चुकवते स्थळ येत्या तिडवर तिडूनच माघारी जाते. त्याच्या बैठकीत बसणारी त्या लोकांना सांगा, त्या बापच एवढ्या पियतो तेव्हा पोराचं काय माहित नाही बा आम्हाला. मग असं म्हणले लोक काय समजा त्या. आता मला गण माहिती माझ्या कुलता एक वळू हा पियत नाही, लोकांच्या कुठं तोंडाला हातलाय ते असं आहे ना. मग असं आहे. मग काय नाही भाऊ, ज्याचा मालक चांगला त्याचा गाडा व्यवस्थित चालतो. खरंय. मग तो गाडीवानच जर शेण खात असेल तर ती गाडी काला चाकारीने चालल? ते पुन्हा काय म्हणते ना, ज्याची बैल चांगली त्याची शेती चांगली. असं मग ज्याची बायको चांगली त्याचा परपंच चांगला. असं खरंय. बरे पाहू आता काय काय नाही, काय देवाच्या मनात आहे. आता काय सांगावं आपण बिन काय बोलावा.
नशिबाच्या पुढे थोडंच जाता येतं. अरे आई असं चालून मागणं आलं पाहिजे रे. मी तर तुला सांगतो तुमचा सुद्धा विचार करणार नाही, डायरेक्ट हा म्हणाल बा. पण येऊ दे ना बाबा, येऊ दे, तू वाचा खरी व्हावा आणि यावा. आणि मग मी तर वाट पाहून कवा येतं आणि कवा तो अवाला करून घेते मी एकदाच. मला तू किव नाही देखवत बाबा, काय सांगू. मला विषय पुरी दाखवल्या, सगळे नाहीच म्हणले का? अरे बाबा आता असं पोरींच्या तोंडांवर पार सुरकुत्या पाडल्या. गरीबाच्या असू दे नाही तर मोठ्या घरातल्या असू दे, हा. पण त्यांच्या डोक्यांनी फक्त एवढंच भरलं का नोकरीवाला पाहिजे. मग आता हे शेतकऱ्यांच्या पोरांनी काय करायचं, मला मोठा प्रश्न पडलाय हा. याच्याच मुळे आत्महत्या करते पोर मग? शेतकरी. काय डोकं चालावं आता, आपण काय बोलावं भाऊ सांग. हं? मी कशी तुझी वाली बहीण डायरेक्ट डोळे झाकून मी देऊन टाकली शेतकऱ्याला. नाही नाही, ते चांगलं मग? झालं. आई, हो. आपल्या जातीची पायपेक्षा पर जातीची पाय ना. आता बोलला बरं झालं, परत बोलू नको. आई पण रक्त एकच आहे ना. अरे मला भाऊ की तोंड काढायला जागा राहीन का? काय येड्यापणा करी सुटला. मग असं कवर राहायचं आई? आता काय करावा सांग बरं तूच. हं? काय आता मला तर काही पट्टा व तुमचं. तुझ्यापेक्षा मला डोकं चाला ना बाबा. परजातीची जरी पाहिली असती पण तो माग कोण यायला तयार आहे? काय आणू उचलून आपल्या घरा पुढत लग्न काय म्हणतो, एखादी उचलून आणायची इड वावरात करायची. हा किती वावर तो बापानं घेऊन ठेवले इड. माये ना तो. अरे 2 बिगटे वावर जे त्याच्या मा सासऱ्याचं होतं ते त्यानं जुगारी पायी 10 रुपये इकून टाकलं. अहो, त्यांना पटाय पाहिजे होतं ना तेव्हा. हं? ये मी खंबीर काच खोचून उभी राहिले तेव्हा त्यानं या बाकीचे दोन बिघे तरी मी लावून धरले. नाही तर याच वाटोळ त्याचं केलं. वाटोळ झालं असतं. जाय भाऊ, काय टेन्शन नको घेऊ, होईल. तू का काही कोऱ्या रातीने जन्माला आला वय. ते 2 बिघे वावर आहे, ते कांदेभर वय. बराबरचे लोक पाणी भरीत सुटले, तू बसला इड बुट टेकून वय. नको टेन्शन घेऊ. हा, जातो ना बारी देतो ना. काही डोक्यात फरक पाडून घेतो का काय? तो बराबरच्या पोरांचे झाले मग माव का बरं वाईना वय. काम करीत राय. आणि त्याला खत मारायला लागत होत, ते खतांना पैसे नाही माहितीये का? तो बाप गेला आणायला, येईन घेऊन. मग आधीच काल भरायचं आई, पहिलं मग- मारून भरला अरे पण मग त्याचे ते नाक तर नीट कर जाय हा ते करतो मी. वय. चालेल, जाऊ का? हा, तू कुठं नको जाऊ आता. मी कुठे जायला रिकामी नाही. हा बाई, पोराचा जमाना लय टेन्शन आहे सुटले मला. बरोबरच्या भाऊकीमध्ये साऱ्यांचं झालं, नातवंड पतवंड झाले आणि अजून हे पोर तसंच आहे. मला लय कधी कधी विचार येतो, रात्रभर झोप येत नाही.